महाराष्ट्रातील प्रमुख 10 महानगरपालिका. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपला महाराष्ट्र आणि प्रमुख महानगरपालिका. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत, औद्योगिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांपैकी एक आहे. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत, पुण्यापासून ते नाशिकपर्यंत येथील शहरे विकास, रोजगार, शिक्षण आणि पर्यटन या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. या सर्व शहरी भागांच्या मागे एक महत्त्वाची संस्था कार्यरत असते, ती म्हणजे महानगरपालिका. महानगरपालिका म्हणजे मोठ्या शहरांचे स्थानिक स्वराज्य. पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा, वाहतूक, शहर नियोजन ही सर्व जबाबदारी महापालिकेची असते. शहर सुंदर, स्वच्छ आणि विकसित ठेवण्यामध्ये महानगरपालिकेचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका, 232 नगरपालिका तर 125 नगरपंचायत आहेत. ज्या शहरांची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त असते अशा ठिकाणी महानगरपालिका, तर 3 लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी नगरपालिका असते. महानगरपालिकेतून निवडून येणाऱ्या उमेदवारास नगरसेवक असे म्हटले जाते. तसेच शहराच्या प्रमुखाला महापौर असे म्हटले जाते. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रमुख 10 महानगरपालिका. नंबर 10 वर येते सोलापूर महानगरपालिका. या महानगरपालिकेची स्थापना 1963 मध्ये झाली असून येथील लोकसंख्या 11 लाख इतकी आहे. तर येथील क्षेत्रफळ सुमारे 178 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. सोलापूरची विशेषता म्हणजे कपडा उद्योग, सोलापुरी चादर, तलवारांची नगरी अशी देखील आहे. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत जलपुरवठा प्रकल्प, शहर हरितीकरण, रस्ते सुधारणा यासारखी कामे येतात. सोलापूर हे औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येथे अनेक सुविधा आधुनिक आणि विकसित होत आहेत. नंबर 9 वर येते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, म्हणजेच पूर्वीची औरंगाबाद महानगरपालिका. या महानगरपालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली असून येथील लोकसंख्या 13 लाख इतकी आहे. तसेच येथील क्षेत्रफळ 138 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. छत्रपती संभाजीनगरचे विशेषत्व म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी, ऐतिहासिक महत्त्व हे आहे. या महानगरपालिकेची महत्त्वाची कामे स्मार्ट रोड, बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, पाणी पुरवठा सुधारणा ही आहेत. हे शहर पर्यटन आणि उद्योगामुळे सतत विकसित होत असून महापालिका शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यावर भर देत आहे. नंबर 8 वर येते कल्याण डोंबिवली महानगरपालिका, म्हणजेच KDMC. या महानगरपालिकेची स्थापना 1983 साली झाली असून येथील लोकसंख्या 18 लाख इतकी आहे. तर येथील क्षेत्रफळ 137 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. तसेच येथील विशेषत्व म्हणजे मुंबईचे वेगाने वाढणारे उपनगर, घनदाट लोकवस्ती हे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प, पायाभूत विकास, स्वच्छता अभियान अशी महत्त्वाची कामे येतात. कल्याण डोंबिवली हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. नंबर 7 वर आहे नवी मुंबई महानगरपालिका, म्हणजेच NMMC. या महानगरपालिकेची स्थापना 1992 साली झाली आहे. येथील लोकसंख्या सुमारे 12 लाख इतकी आहे. येथील क्षेत्रफळ 162 चौरस किलोमीटर आहे. येथील विशेषता म्हणजे दरवर्षी परदेशातून येणारे फ्लेमिंगो, स्वच्छ आणि मोठमोठारे रेल्वे स्टेशन असे आहे. भारतातील सर्वात प्लॅन सिटी म्हटले जाणारे शहर म्हणजे नवी मुंबई. ही स्वच्छता, हरिताई, उत्तम रस्ते आणि नदीसारखी वाहणारी हवा यासाठी कायम अग्रेसर असते. नवी मुंबई भारतात स्वच्छ सर्वेक्षणात नेहमी टॉप 3 मध्ये असते. नवी मुंबई हे भविष्यातील मेगा स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. नंबर 6 वर येते ती म्हणजे नाशिक महानगरपालिका. या महानगरपालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली असून येथील लोकसंख्या साधारण 25 लाख इतकी आहे. येथील क्षेत्रफळ 259 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. नाशिकची विशेषता म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा, जो भारतातील पवित्र नद्यांपैकी एक गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिकमध्ये होतो. त्याचप्रमाणे नाशिक हे प्रामुख्याने वाईन कॅपिटल, धार्मिक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. नाशिक महानगरपालिकेअंतर्गत गंगापूर धरण जलपुरवठा, रस्ते व मेट्रो प्रकल्प हे येतात. नाशिक हे महाराष्ट्रातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या स्मार्ट सिटी शहरांपैकी एक आहे. नंबर 5 वर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. या महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आहे. येथील लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे.
येथील क्षेत्रफळ 181 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. येथील विशेषता म्हणजे ऑटोमोबाईल व उत्पादन उद्योग, नियोजित विकास व IT क्षेत्र आहे. या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी मुख्य कामे रस्ते विकास, नदी प्रकल्प, पाणी पुरवठा असे आहेत. पिंपरी चिंचवड हे भारतातील सर्वाधिक औद्योगिक आणि आधुनिक शहरांपैकी एक असून येथे मोठमोठ्या कंपन्या व उद्योगांची उपस्थिती आहे. नंबर 4 वर आहे नागपूर महानगरपालिका. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर महानगरपालिकेची स्थापना 1951 मध्ये झाली होती. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या महानगरपालिकांमधील नागपूर ही एक सर्वात जुनी महानगरपालिका आहे. नागपूरची लोकसंख्या 27 लाख इतकी असून तेथील क्षेत्रफळ 227 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. नागपूरची विशेषता म्हणजे इथली संत्री, म्हणूनच या शहराला ऑरेंज सिटी असे देखील म्हटले जाते. IT व मेट्रो सिटी म्हणून देखील नागपूरची ओळख आहे. नागपूर महानगरपालिकेची महत्त्वाची कामे नागपूर मेट्रो, रिव्हरफ्रंट, वाहतूक, दळणवळण, रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी आहेत. विदर्भाची राजधानी असलेले नागपूर हे शैक्षणिक, औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. नंबर 3 वर येते ठाणे महानगरपालिका. ठाणे महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली असून येथील लोकसंख्या सुमारे 22 लाख इतकी आहे. ठाणे शहराचे क्षेत्रफळ 147 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. ठाणे शहर हे प्रामुख्याने तलावांचे शहर म्हणजेच लेक सिटी म्हणून ओळखले जाते. तसेच ठाणे हे मुंबई जवळील महत्त्वाचे व्यवसाय केंद्र आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत तलाव पुनर्विकास, ट्रॅफिक व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी कामे येतात. ठाणे हे मुंबई पुणे औद्योगिक पट्ट्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. नंबर 2 वर येते पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिका देखील एक जुनी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. तर येथील लोकसंख्या 34 लाख इतकी आहे. पुणे शहराचे क्षेत्रफळ 331 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. येथील विशेषता म्हणजे IT हब, शिक्षण, सांस्कृतिक राजधानी असे आहे. पुणे महानगरपालिकेअंतर्गत येणारी कामे म्हणजे पुणे मेट्रो, स्मार्ट सिटी प्रकल्प, रस्ते, उन्नतीकरण, शाळा, दळणवळण अशी आहेत. पुणे हे देशातील सर्वात वेगाने वाढणारे आधुनिक शहर मानले जाते. आणि नंबर 1 वर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. या महानगरपालिकेची स्थापना 1888 मध्ये झाली होती. मुंबई महानगरपालिका ही सर्वात जुनी महानगरपालिका आहे. येथील लोकसंख्या सुमारे 1,24,00,000 इतकी आहे. तर मुंबईचे क्षेत्रफळ 157 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी असून मुंबईला मायानगरी असे देखील संबोधले जाते. मुंबई महानगरपालिकेची कामे जलपुरवठा, रस्ते, ब्रिज, कोस्टल रोड प्रोजेक्ट, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, वैद्यकीय सेवा, पर्यटन विकास अशी अनेक आहेत. BMC ही आशिया खंडातीलच नाही, BMC ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून तिचे वार्षिक बजेट अनेक राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. ही महाराष्ट्रातील टॉप 10 महाराष्ट्रातील या टॉप 10 महानगरपालिका आपल्या राज्याचा शहरी कणा आहेत. विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरिकांना उत्तम सेवा देण्यात या शहरांचा मोठा वाटा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या शहरात कोणती महानगरपालिका येते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन विविध विषयावर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.